लेटस म्हणजे सुरूच करूया, कम टू द पॉइंट. राजा, आज 2025 साली मुंबईत मराठी माणसाचं पर्सेंटेज आज 27%. बाकीचे 63%. आणि मी साधारण 2020 पासून बघत आलो की ते थोडे थोडे 1%, 2% कमी होतात. किती वर्ष लागतील मराठी मुंबईतनं नामशेष व्हायला? मुंबईतला मराठी नामशेष नाही होणार. आणि मुळात आपल्याकडे येणारे जे आकडे आहेत 27% वगैरे वगैरे, हे 27% वगैरे नाही आहेत. साधारणपणे एक 35 ते 40% पर्यंत मराठी माणूस या मुंबई शहरामध्ये राहतो. मला असं वाटतं ज्या वेळेला टक्का कमी झाला ह्याच्यामध्ये काही वाद नाही, परंतु बाकीच्यांचाच फार आहे आणि मराठी माणूस अगदी 27% पर्यंत आलाय, हे हे काही वास्तव नव्हे. साधारणपणे 35-40%च्या पर्यंत मराठी माणूस इथे मुंबईमध्ये आहे. आणि मुंबईवरचं मराठी जी छाप आहे ती पुसली जाऊ शकत नाही आणि पुसायची कोणी हिंमत पण करू नये, प्रयत्नही करू नये. याचं कारण मुंबईला चहूबाजूनी म्हणजे ज्याला आपण मिठीत घेतलेला महाराष्ट्र आहेच. हो. माझं एकच फक्त म्हणणं आहे, मराठी माणूस देशावर त्याने सावध होणं खूप आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला काय घडतंय, काय होतंय, कोण काय करतंय आणि काय बोलतंय याकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, सतर्क राहणं आवश्यक आहे. नाही, काय झालंय की मी जे बघत होतो ना की हळूहळू गिरगावातला मराठी माणूस गेला बाहेर, म्हणजे मुंबईतून बाहेरच गेला, म्हणजे तो ठाणा, कळवा किंवा ते आज पण हे कसं होतं या सगळ्या गोष्टीमध्ये, आपण फक्त महाराष्ट्राचं उदाहरण देतो, हे प्रत्येक राज्यामध्ये ही गोष्ट होते की लहान घर असतं, कुटुंब मोठं होतं, वाढतं, मुलं होतात, ती मोठी होतात, त्यांची लग्न होतात, त्या घरामध्ये राहू नाही शकत, मग हळूहळू दुसरीकडे स्थलांतर होतात. आत्ता जर समजा आपण बघितलं की आत्ता इथे समजा शिवाई पार्क, दादर, माहीम या भागामध्ये जर समजा जे टॉवर्स झालेत किंवा अनेक ठिकाणी जे टॉवर्स आहेत, आपल्याला असं वाटतं सगळे इथे मराठी लोक राहतात. तुम्ही जर नीट बघितलं तुम्हाला मराठी माणसं दिसतील. सो मराठी माणसाला काय घरं परवडत नाहीत आणि तो तिथे राहत नाही, असं काही नाहीये. हे आपले भ्रम आहेत. आणि मुळात ह्या गोष्टींकडे बघताना प्रत्येक माणूस तसा विचार करत असतो, म्हणजे प्रत्येक राज्यातला माणूस. आणि तो काय असा संपत नसतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की काय बंगलोरमधनं लगेच सगळे कानडी सगळे संपले, असं काही नसतं ना. नाही, नाही, माझं म्हणणं आहे की मुंबई एक काय म्हणतात आर्थिक राजधानी असल्यामुळे ते होतंय का, की ती जी लोकं येत आहेत ते हळू म्हणजे ते काय होतं या सगळ्या गोष्टींकडे, म्हणजे मी परत तुम्हाला तेच सांगतो की टक्का कमी होतोय, नाही होतोय वगैरे आपण सोडून देऊया. परंतु आपल्याकडचे जे शासनकर्ते आहेत, कोणी का असेना, ह्यांनी मला असं वाटतं बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने बारकाईने बाकीच्या राज्यातले राज्यकर्ते त्यांच्याकडे बघतात. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो.